मुंबईकर लोकलमध्ये उभ्यानं प्रवास करत घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर गाठतो, मात्र त्याची पाठ दुखत नाही. मुंबईकर खड्ड्यानं प्रवास करतो, मात्र त्याची पाठ दुखत नाही. तो बंपर टू बंपर ट्रॅफिकमधून प्रवास करतो, मात्र त्याचीही पाठ दुखत नाही. पण मुंबईकरांनी निवडून दिलेल्या काही नेत्यांची 18 लाखांच्या कारमध्ये बसून पाठ दुखू लागली आहे आणि आता त्यांना इनोवा क्रिस्टासारखी आणखी एक महागडी गाडी हवी आहे. बघा मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांचा हा कारनामा. स्कॉर्पिओ एन, महिंद्राच्या स्कॉर्पिओ सिरीज मधलं सर्वात आधुनिक आणि प्रीमियम मॉडेल. किंमत 18 लाखांच्या घरात. आता एवढी महागडी आणि प्रशस्त गाडी मात्र मुंबई महापालिकेतल्या अनेक समितीच्या अध्यक्षांच्या ताफ्यातून स्कॉर्पिओला आउट करून इनोवा क्रिस्टाला इन करण्याचा घाट घातला जातोय आणि त्यासाठी कारण दिलं जात आहे ते पाठदुखीचं. सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. तर त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून 5 महिन्यांपूर्वीच महापौरांसाठी एक इनोवा हाय क्रॉस हायब्रिड आणि उपमहापौरांसाठी विविध समितीच्या अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ खरेदी केल्या होत्या. मुंबई महापालिका निवडणुका झाल्यानंतर आणि महापौर निवडणूक होण्याआधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनानं 13 गाड्यांची खरेदी केली होती, ज्यामध्ये महापौरांची गाडी, विरोधी पक्ष नेत्यांची गाडी, सभागृह नेत्यांची गाडी, त्यासोबतच विविध समित्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी 13 गाड्यांसाठी साधारणपणे 2,16,00,000 रुपये खर्च केले होते. ज्यामध्ये महापौरांसाठी इनोवा हाय क्रॉस हायब्रिड म्हणजे जी इलेक्ट्रिक त्यासोबत डिझेलवर चालते अशी गाडी आणि इतर ज्या 12 गाड्या होत्या ज्यामध्ये आपण इथे बघतोय विरोधी पक्ष नेत्यांची गाडी, सभागृह नेत्यांची गाडी, अशा गाड्यांसाठी साधारणपणे आपण बघितलं एका गाडीची किंमत 18 लाख रुपये आहे. अशा स्कॉर्पिओ एन गाड्यांची खरेदी केली होती. 5 महिन्यांआधी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ बदलून इनोवा क्रिस्टासाठी उधळपट्टी कशाला, असा प्रश्न विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी विचारलाय. तर स्कॉर्पिओमुळे पाठदुखीची तक्रार पेडणेकरांनीच केली होती असा महापौर रितू तावडेंचा दावा आहे. प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची, अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. या गाड्यांची आत्ता 5 महिने झालेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आत्ता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय. असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. गाडी आणि पाठदुखीवरून सुरू झालेलं राजकारण पीएला मिळणारा पगार आणि सरकारी बंगल्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलं. आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसल्यात की काय? 50,000 तिचे प्रायव्हेट सेक्रेटरीला द्या, नगरसेवकांना मानधन आहे 25,000 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची, अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा. असंही आपण लोकप्रतिनिधी आहोत, या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलेलो आहेत. मी स्वतः माझ्या बंगल्यामध्ये 5.5 महिन्यानंतर गेली, मी गेलीसुद्धा नाही एवढ्या लवकर. तर आणि असंही बंगल्यामध्ये जाऊनसुद्धा सकाळी जाऊन संध्याकाळी मी जाते, त्यामुळे दिवसभर मी या आपल्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये असते.
आता मुंबई महापालिका नेत्यांच्या हट्टाखातर नवीन इनोव्हा क्रिस्टा विकत घेणार का? मग 5 महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या स्कॉर्पिओचं काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उपमहापौर संजय घाडींनी दिली आहे. आणि आपण स्कॉर्पिओचाच वापर करणार असंही स्पष्ट करायला घाडी विसरले नाही. वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जे आहेत यांच्याकडे 10 वर्षापूर्वीच्या जुन्या गाड्या आहेत आणि त्या देखील स्कॉर्पिओ गाड्या होत्या आणि म्हणून त्यांना पुन्हा नवीन गाड्या घेण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. याच्यामध्ये स्कॉर्पिओ गाड्यांच्या ऐवजी इनोव्हा क्रिस्टा एवढाच बदल केलेला आहे. ह्यांना ज्यांना कोणाला अशा ह्या इनोव्हा क्रिस्टा हव्या असतील, मॅन्युअल आहेत त्या गाड्या, तर त्यांनी त्या एक्सचेंज करून घ्यायच्यात. मला मॅन्युअल गाडी नको आहे आणि माझी जी गाडी आहे ती मला समाधानकारक आहे आणि मला तीच गाडी ही स्कॉर्पिओ ती ठेवावी, हा एवढाच प्रस्ताव आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं कुठेही अतिरिक्त गाडी घेण्याचं नियोजन नाही किंवा खर्च करण्याचं नियोजन नाही. जर स्कॉर्पिओमुळे नेत्यांची पाठ दुखत असेल तर अधिकाऱ्यांना पाठ नाहीये का, असा खोचक प्रश्न मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी विचारलाय. मला वाटतं की तुम्हारे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी अशातला तो प्रकार आहे. कारण महापौरांना इनोव्हा वरच्या क्लासची हाय क्लासची दिलेली आहे, त्यांना दिली तर आम्हाला का नाही, हा एक कुठेतरी सुप्त एक त्यांचा तो नसती म्हणतात ना पोटदुखी आहे. ह्यांना इनोव्हा क्रिस्ट घेऊन ज्या आता नवीन ज्या स्कॉर्पिओ आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांना द्यायच्या आणि वॉर्ड ऑफिसरांच्या ज्या काही जुन्या स्कॉर्पिओ आहेत त्या अभियंत्यांना द्यायच्या, असा तो एकंदर त्यांचा प्लान आहे. पण मला सांगा, जर तुम्हाला पाठदुखी होते मग त्या वॉर्ड ऑफिसरांना अभियंत्यांना पाठदुखी होत नाहीत का? ते तर वर्षानुवर्ष स्कॉर्पिओ वापरतात. दरम्यान एका विशिष्ट ब्रँडच्या वाहनांचं मार्केट डाऊन करण्यासाठी तर हा खटाटोप नाहीये ना, अशी शंकेची पाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांच्या मनात चुकचुकते. जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे ज्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील, असं काय राजकारण आहे का? 18 लाखांची स्कॉर्पिओ एन गाडी वापरून ज्या कुणाची पाठ दुखत असेल त्यांनी खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या पाठीचा विचार केलाय का? खचाखच भरलेल्या बेस्टच्या बसमध्ये उभं राहून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या पायाचा विचार केलाय का? तासनतास ट्रॅफिक मधल्या खोळंब्यामुळे मुंबईकरांना होणाऱ्या मणक्याच्या त्रासाचा विचार केलाय का? तेव्हा आधी मुंबईकरांच्या या समस्यांवर कायमचा तोडगा काढा आणि मग तुमच्या पाठीला सूट होणाऱ्या गाड्यांचं बघा. ईशान देशमुखसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.